नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या कृषीवेद या यूट्यूब चॅनलवर. बघा शेतकरी मित्रांनो, आज आहे 27 मे 2025 रोजीचे आजचे कांदा बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा. चला तर आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया. बघा शेतकरी मित्रांनो, कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरच्या नारायणगाव आगारात एकूण आवक 18 क्विंटल. कमीत कमी दर भेटला 300 रुपये तर जास्तीत जास्त दर भेटला 1660 रुपये आणि सर्वसाधारण दर राहिला 1200 रुपये. पुढील बाजार समिती आहे अहिल्यानगर. अहिल्यानगरमध्ये एकूण आवक 8865 क्विंटल. कमीत कमी दर भेटला 250 रुपये तर जास्तीत जास्त दर भेटला 1700 रुपये आणि सर्वसाधारण दर राहिला 1150 रुपये. पुढील बाजार समिती आहे मुंबई. मुंबईत एकूण आवक आहे 11729 क्विंटल. कमीत कमी बाजारभाव भेटला 1000 रुपये, जास्तीत जास्त बाजारभाव भेटला 1800 रुपये तर सर्वसाधारण बाजारभाव भेटला 1400 रुपये. पुढील बाजार समिती आहे पुणे गुलटेकडी. गुलटेकडीमध्ये एकूण आवक 6274 क्विंटल. कमीत कमी बाजारभाव भेटला 600 रुपये, सर्वाधिक बाजारभाव भेटला 1800 तर सर्वसाधारण बाजारभाव राहिला 1200 रुपये. पुढील बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर. एकूण आवक आहे 1922 क्विंटल. कमीत कमी दर भेटले 500, सर्वाधिक दर भेटला 1200 तर सर्वसाधारण दर भेटला 850 रुपये. पुढील बाजार समिती नागपूर. नागपूरमध्ये एकूण आवक 2100 क्विंटल. कमीत कमी दर भेटला 600 रुपये, सर्वाधिक दर भेटला 1200 रुपये, सर्वसाधारण दर राहिला 1050 रुपये. पुढील बाजार समिती अकोला. अकोलामध्ये एकूण आवक 461 क्विंटल. कमीत कमी दर भेटला 500 रुपये, सर्वाधिक दर भेटला 1300 रुपये तर सर्वसाधारण दर राहिला 1000 रुपये. पुढील बाजार समिती बारामती जवळची. एकूण आवक 129 क्विंटल. कमीत कमी बाजारभाव भेटला 300 रुपये, जास्तीत जास्त बाजारभाव भेटला 1300 तर सर्वसाधारण बाजारभाव राहिला 800 रुपये. पुढील बाजार समिती चाळीसगाव. नागद रोडमध्ये एकूण आवक आहे 1800 क्विंटल. कमीत कमी बाजारभाव भेटला 700 रुपये, जास्तीत जास्त बाजारभाव भेटला 1400 रुपये, सर्वसाधारण बाजारभाव भेटला 1150 रुपये. पुढील बाजार समिती सिन्नर नायगाव. एकूण आवक 555 क्विंटल. कमीत कमी दर भेटला 200 रुपये, सर्वाधिक दर भेटला 1400 रुपये तर सर्वसाधारण दर राहिला 1200 रुपये. पुढील बाजार समिती आहे देवळा. देवळामध्ये एकूण आवक आहे 1485 क्विंटल. कमीत कमी बाजारभाव भेटला 100 रुपये, जास्तीत जास्त बाजारभाव भेटला 1405, सर्वसाधारण बाजारभाव राहिला 1225 रुपये. पुढील बाजार समिती येवला. येवलामध्ये आवक 7000 क्विंटल. कमीत कमी दर भेटला 100 रुपये, जास्तीत जास्त दर भेटला 1421 तर सर्वसाधारण दर राहिला 950 रुपये. पुढील बाजार समिती मालेगाव मुंगसे. एकूण आवक 11000 क्विंटल. कमीत कमी दर भेटला 200 रुपये, जास्तीत जास्त दर भेटला 1477, सर्वसाधारण दर राहिला 870 रुपये. पुढील बाजार समिती आहे चंद्रपूर गजवड. एकूण आवक 83 क्विंटल. कमीत कमी दर भेटला 1000, जास्तीत जास्त भेटले 1500 रुपये, सर्वसाधारण दर राहिला 1200 रुपये. पुढील बाजार समिती गंगापूरमध्ये आवक आहे 2203 क्विंटल. कमीत कमी दर भेटला 400, सर्वाधिक दर भेटला 1520 तर सर्वसाधारण दर राहिला 1150 रुपये. पुढील बाजार समिती मंगळवेढा. एकूण आवक आहे 45 क्विंटल. कमीत कमी दर 200 रुपये, सर्वाधिक दर भेटला 1550 रुपये, सर्वसाधारण दर राहिला 1370. पुढील बाजार समिती चांदवड. एकूण आवक 6000. कमीत कमी दर भेटला 300, सर्वाधिक दर भेटला 1561 रुपये, सर्वसाधारण दर राहिला 1100 रुपये. पुढील बाजार समिती नाशिक. नाशिकमध्ये एकूण आवक 4925 क्विंटल. कमीत कमी दर भेटला 400, सर्वाधिक दर भेटला 1600 रुपये, सर्वसाधारण दर राहिला 950 रुपये. पुढील बाजार समिती लासलगाव. विंचूरमध्ये एकूण आवक 16105 क्विंटल. कमीत कमी दर 500 रुपये, सर्वाधिक दर भेटला 1600 रुपये, सर्वसाधारण दर 1200 रुपये. पुढील बाजार समिती लासलगाव. एकूण आवक 14939 क्विंटल. कमीत कमी दर भेटला 600 रुपये, सर्वाधिक दर भेटला 1717 रुपये, कमीत कमी दर भेटला सर्वसाधारण दर भेटला 1200 रुपये. पुढील बाजार समिती राहुरी भांबेरी. आवक 2310 क्विंटल. कमीत कमी दर 100 रुपये, सर्वाधिक दर 1800, सर्वसाधारण दर 1000. पुढील बाजार समिती संगमनेर. संगमनेरमध्ये एकूण आवक 6030 क्विंटल. कमीत कमी दर भेटला 200 रुपये, जास्तीत जास्त दर भेटला 1805, सर्वसाधारण दर राहिला 1002. पुढील बाजार समिती कोल्हापूर. एकूण आवक 1639. कमीत कमी दर 500, सर्वाधिक दर 1900 रुपये, सर्वसाधारण दर 1200 रुपये. पुढील बाजार समिती सांगली. सांगलीत एकूण आवक 1081 क्विंटल. कमीत कमी दर 500, सर्वाधिक दर 1900 रुपये,
सर्वसाधारण दर राहिला 1200 रुपये. पुढील बाजार समिती कळवण. कळवणमध्ये एकूण आवकाली 17,350 क्विंटल, कमीत कमी दर 1200, सर्वाधिक दर 1925 रुपये, सर्वसाधारण दर 1111 रुपये. पुढील बाजार समिती सोलापूर. एकूण आवक 11,889, सर्वाधिक दर 2100 रुपये, सर्वसाधारण दर 1300 रुपये आणि कमीत कमी दर राहिला 1100 रुपये. पुढील आणि शेवटी बाजार समिती पिंपळगाव वसमत. एकूण आवक 30,000, ही 30,000 ही सर्वोच्च आवक आहे. तर सर्वसाधारण दर भेटला 550 रुपये, सर्वाधिक दर भेटला 2176 रुपये आणि सर्वसाधारण दर राहिला 1400 रुपये. तर 2176 ही आजच्या 27 मेची सर्वाधिक बोली लागलेली आहे. ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा, इतर शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आणि अशाच दैनंदिन बाजारभाव अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. पुढील व्हिडिओमध्ये भेटूयात. तोपर्यंत जय जवान जय किसान.